ते भावनानिष्ठ वर्णन नसून वस्तुनिष्ठ वर्णन तुकोबाराय या अभंगातून व्यक्त करताय. अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, महाराज त्या धरणेकऱ्याला सांगतात जो धरणेकरी महाराजांकडे आलेला आहे. हा अभंग प्रासंगिक प्रकरणातला त्या ठिकाणी येतो. कारण एक साधक, एक महात्मा, एक वयोवृद्ध असणारा 60-65च्या घरात गेलेला तो महात्मा, तो ज्ञानोबरांच्या दारामशी आला आणि त्या ठिकाणी धरणे धरलं आणि ज्ञानोबरांना विनंती करतो की महाराज मला ज्ञानी बनवा आणि समाजामध्ये माझा मान सन्मान वाढला पाहिजे, मला कोणत्याही सायासाने हे ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. एवढ्याच अपेक्षेने ज्ञानोबरांनी तुमच्याकडे आले. ज्ञानोबरांच्या समाधीच्या ठिकाणी तो बसलेला आहे. सारखं ज्ञानोबरांना आव्हान करतो. 21 दिवसापर्यंत त्याचं अनुष्ठान चाललेलं आहे आणि 21व्या दिवशी ज्ञानोबराय त्याला दृष्टांत देतात. अरे बाबा, तू माझ्याकडे आलेला आहेस, परंतु सध्या माझं आळंदीतलं कोर्ट बंद आहे आणि तुला ज्ञानी व्हायचं असेल, तुला मान सन्मान प्राप्त करायचा असेल तर सध्या देहूचं कोर्ट चाललेलं आहे. त्या ठिकाणी जा, तुकाराम महाराजांना तुला भेटतील आणि ते तुला त्या ठिकाणी ज्ञानी बनवते. आणि त्यांनी संपूर्ण ऐकल्यानंतर तिथून तो निघाला आणि देहू या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी येऊन पोहोचला. ज्ञानोबरांचा सांगितलेला स्वप्न दृष्टांत त्याने त्या ठिकाणी मांडला. ज्ञानोबरांनी ते तुकोबरांनी सर्व ऐकल्यानंतर तुकोबरांनी लगेच त्या ठिकाणी त्याला सांगितलं, काळजी नको. तुकोबरांनी त्याच्याजवळ जी अभंग लिहून दिली वगैरे, तुकोबरांनी जी त्याच्या वहीमध्ये काही अभंग रचना लिहून दिली, त्या अभंग रचनेपैकीच एक अभंग आज प्रस्तुतच्या कीर्तनासाठी घेतलेला अभंग आहे. विठ्ठला कारण तुकोबरांनी काही अभंग त्या ठिकाणी लिहून दिले. त्याच्यातला पहिला अभंग, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. आणि तुकोबरांनी काही दुसरा अभंग जो लिहून दिला तो प्रस्तुतच्या कीर्तनासाठी घेतलेला अभंग. या अभंगामध्ये तुकोबराय त्या ठिकाणी त्याला सांगतात की अरे बाबा, तू ज्यांच्याकडनं आला त्यांचं काही सामर्थ्य कमी आहे का? काय सामर्थ्य त्यांचं? त्यांच्या द्वारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे आणि अंगामध्ये असं काही सामर्थ्य की रेडा सुद्धा वेद बोलतो. एवढंच नाही, त्यांनी जर ठरवलं तर काही करू शकतात. फक्त शुद्ध भावनेने तू त्यांच्या जवळ वास्तव्याला. एवढं सर्व काही गेल्यानंतर अजून त्यांचा अधिकार काय बाबा, तुला कल्पना आहे का? त्यांनी प्रत्यक्ष मोक्षाची, मुक्तीची गवांधी म्हणजे अन्नछत्र त्या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि वैष्णवांची मांदी त्यांनी त्या ठिकाणी मिळवलेली आहे. आणि तुला सुख पाहिजे ना, फक्त त्यांच्या सान्निध्यात समाधानी चित्ताने राहा, तुझ्या जीवनामध्ये सुखाला कमतरता नाही. असा अभंगाचा प्रतिपाद्य विषय. विठ्ठला विठ्ठला ज्ञानोबरांचं वर्णन त्या ठिकाणी तुकोबराय करताय. तुकोबरांनी प्रत्येक पद्धतीने ज्ञानोबरांचं सर्वाधिपरी मोठ्या अंतकरणाने, मोठ्या प्रेमाने त्या ठिकाणी वर्णन केले. वर्णन करणारे संत आहेत, ज्यांचं वर्णन केलं जातंय तेही संत आहेत आणि संतच संतांचं वर्णन करू शकतात. संत असंतांचं कधीच वर्णन करत नाही आणि असंत कधीही संतांचं वर्णन करू शकत नाही. विठ्ठला संतांच्या वर्णनासाठी अधिकार सुद्धा तेवढाच असला पाहिजे. कारण देवाच्या नामचिंतनासाठी पुण्य लागतं. देवाचं नामचिंतन मुखामध्ये येण्यासाठी पुण्य पाहिजे. जर पुण्य नसेल तर मुखामध्ये नामचिंतन येत नाही. तसं संतांचा अधिकार जाणण्यासाठी अगोदर आपल्याला संत स्वरूप व्हावं लागेल, तरच आपल्या जीवनामध्ये अधिकार प्राप्त होऊ शकेल. विठ्ठला विठ्ठला कारण दोघांच्या अधिकाराचं जर वर्णन करायचं म्हटलं तर दोघही तेवढ्याच तोला मोलाचे. कारण तुकोबरांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर तुकोबरांचं वर्णन प्रत्यक्ष रामेश्वर भट्ट त्यांच्या तुकोबरांच्या आरतीच्या मध्येच त्या ठिकाणी बोलून जातात. तुकोबराय म्हणजे सामान्य नसून कोण आहे? तुकिता तुलनेसे ब्रह्मा तुकासे आले, तुकिता तुलनेसे तुकिता तुलनेसे ब्रह्मा तुकासे आले, तुकिता तुलनेसे.
करताना रामेश्वर भट्टांनी त्या ठिकाणी एका पात्रामध्ये ब्रह्माला ठेवलं आणि दुसऱ्या पात्रामध्ये प्रत्यक्ष तुकोबारांना ठेवलं. दोघांचं पारड त्या ठिकाणी समान येतं एवढा अधिकार त्या तुकोबारांचा. एवढंच नाही म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा. एवढंच नाही तुकोबारांचा अधून अधिकार वर्णन करताना अनगडशा फकीराने तुकोबारांच्या बाबतीत फार सुंदर महत्वाचा दोहा त्या ठिकाणी बोलून गेलेले. तुका तुकाराम से दो नाम एक अंग. काय उल्लेख करतो अनगडशा फकीर? तुका तुकाराम से दो नाम एक अंग उनका सेतु भंग गया जिनका सेतु अभंग. असे तुकोबाराये विठाला कारण तुकोबारांचा आणि प्रभू रामचंद्रांचा तेवढाच अधिकार आहे. एक प्रभू रामचंद्र राम सेतू तयार करतात आणि एक तुकोबाराय अभंगाचा सेतू तयार करतात. पण त्या रामचंद्रांचा बनवलेला सेतू भंग पावला. पण आजही आमच्या तुकोबारांचा अभंग रूपी सेतू जसाच्या तसा आहे. म्हणून त्या ठिकाणी अभंग रूपी सेतू आजही तेवढीच ताजेलता तेवढीच ताजेपणा त्या अभंगाच्या ठिकाणी आपल्याला दिसतं. दरवर्षी नवीन गाणं येतं आणि नवीन आलेलं गाणं जुनं झालं का त्याला कोणाला म्हणावं असं वाटत नाही. पण 400 वर्षापूर्वी निघालेले तुकोबारांच्या मुखारविंदाचे अभंग सुंदर ते ध्यान आजही तेवढाच ताजेतवाना आहे. विठाला विठाला या तुकोबारांचा अधिकार आणि आशय तुकोबारा ज्ञानोबारांचं वर्णन करतात आणि ज्ञात्यांचं वर्णन करतात. त्यांचा अधिकार काही सामान्य आहे का? त्यांच्या अधिकाराचं वर्णन करताना तुकोबाराय म्हणून जातात की त्यांच्या द्वारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे आणि अंगामध्ये रेडा वेद बोलेल अशी शक्ती ज्यांच्या ठिकाणी ती म्हणजे ज्ञानोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सोन्याचा पिंपळ आहे. काही मंडळी म्हणतील महाराज आम्ही दरवर्षी आळंदीला जातो. काय लबाड्या म्हणतात हो तुम्ही? त्यांच्या द्वारात सोन्याचा पिंपळ. आम्ही काही गेलोच नाही का आळंदीला? आम्ही पाहिलं नाही का? फक्त सामान्य आपल्या दाराशी असणारा जसा पिंपळ आहे तसंच पिंपळ आहे. फक्त त्याच्यावर सुवर्ण पिंपळ एवढं लिहिलेलं आहे
आणि खाली त्या ठिकाणी शिलालेख लिहिलेला आहे की ज्ञानोबरांच्या मातोश्री रोज 1.25 लक्ष प्रदक्षिणा या पिंपळाला घालत होते आणि त्याच पिंपळाच्या ठिकाणी त्यांना त्यांच्या पतीची पुन्हा भेट झाली असा उल्लेख त्या ठिकाणी आढळतो. आम्हाला सोन्याचा पिंपळ तर आजपर्यंत दिसला नाही. मग तुम्ही कसं काय म्हणतात सोन्याचा पिंपळ? त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे, सोन्याचा पिंपळ का म्हणून म्हटलं गेलेलं आहे याच्या ठिकाणची भावना त्या 2 पद्धतीने व्यक्त करता येते. कारण जेव्हा ज्ञानोबा समाधिस्थ होणार होते तेव्हा सर्व संत मंडळी आडी त्या ठिकाणी उपस्थित, मोठा सोहळा त्या ठिकाणी चाललेला आहे आणि ज्ञानोबरांच्या भेटीसाठी भगवंताचं तत्व ठरलेलं आहे की वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. तो परमात्मा राहतो कुठं? तर जिथं भगवंत संत महात्मे राहतात त्यांच्या दाराशी परमात्मा राहतो, त्यांच्या ठिकाणी राहतो. परमात्म्याचं ठिकाणच ते आहे. नाहं वसामि वैकुंठे योगिना हृदयोरोहो मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारदाः. नारदा माझे भक्त ज्या ठिकाणी माझं नामचिंतन करतात ना, माझा ठिकाण माझे भक्त की नारदा मी कुठं असतो परितयान पाशी पांडवा हारपला गिवसावा जेत नाम घोष बरवा करीती माझे. जिथं माझा नाम घोष चालू असतो ना नारदा, माझं वास्तव्य माझं स्थान त्या ठिकाणी. आणि भगवान परमात्मा जिथं साधू संत नाम घोष करते परमात्मा तिथं राहतात म्हणून परमात्मा निघाले. आता परमात्मा जिथं राहील तिथं त्याची अर्धांगिनी लक्ष्मी राहिल्याशिवाय राहत ती सुद्धा. कारण चंद्र तेत चंद्रिका शंभू तेत अंबिका संत तेत विवेका असली की जे या न्यायाने जिथं भगवान विष्णू तिथंच लक्ष्मी देवाच्या बरोबर निघाली. भगवंत जिथं ज्ञानोबांच्या दारात आल्यानंतर साधू संतांनी देवाला वाट दिली, परमात्मा आतमध्ये गेली. पण जेव्हा लक्ष्मी आतमध्ये जायला लागली लक्ष्मीला साधू संतांनी अडवलं. आम्ही आमच्या देवाला स्थान देऊ पण तुला नाही देऊ शकत. लक्ष्मी म्हणू लागली का नाही देणार? कारण आम्हाला कल्पना आहे, कारण तुझ्यासारखी चंचल स्त्री जगामध्ये दुसरी तिसरी कोणीही. कारण तू एका जागेवर स्थिर राहतच नाही,
क्षणात इथं तर क्षणात कुठं जाईल सांगता येत नाही। एवढंच नाही, तुझ्या ठिकाणी भागवतामध्ये 15 अनर्थ सांगितले गेले आहेत। एवढंच नाही, साधू संतांनी प्रत्यक्ष ज्ञानोबरांनी उल्लेख करताना या धनाचा न धरी विश्वास जैसी तरुवर छाया, कारण तुझ्यावर आम्ही कधी विश्वास ठेवू शकत नाही। कारण नुसती आपल्याजवळ असणारी 5 रुपयाची नोट किती लोकांकडून फिरून आलेली असते याचा विचार आहे का? याचा थांगपत्ता लागतो का? तशी तू आहे, तू क्षणात कुठं तर कुठं जाणार सांगता येत नाही, म्हणून तुला आतमध्ये प्रवेश नाही। लक्ष्मीला प्रवेश नाकारल्याबरोबर लक्ष्मी म्हणू लागली आता मी कुठं थांबावं? तेव्हा साधू संतांनी सांगितलं इथंच दारात राहा, आणि त्या दारात लक्ष्मी थांबली। त्या ठिकाणी जे रोप उगवलं ते म्हणजे पिंपळाचं वृक्ष, म्हणून त्याला सुवर्ण पिंपळ आमच्या साधू संतांनी महत्व दिलंय।